आज आपल्याला चिकाच्या दुधाचा वापर न करता खरवस बनवायचं। एका वाटीमध्ये दूध घालायचं, केसर घालून मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। एका मोठ्या बोलमध्ये 1 कप दही, अर्धा कप मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। मग अर्धा कप मिल्क पावडर, 1 कप दूध, केसराचं जे तयार केलेलं दूध आहे ते घालून व्यवस्थित एकजीव करायचं। गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची। वेलची पूड घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तयार केलेले मिश्रण एका भांड्यामध्ये टाकायचं। वरून केसर घालून घेते आहे। आता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सिल्वर फॉइलने आपल्याला हे भांडं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। घरगुती स्टीमर तयार केलेलं आहे मी, कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता अशा पद्धतीने। आता या भांड्यामध्ये तयार केलेलं मिश्रण ठेवायचं, 30 ते 35 मिनिटांसाठी उकडवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। सेट होण्यासाठी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। 1 तासानंतर आपण हे अनमोल्ड करून घ्यायचं आहे। याच्या साईड्स मोकळ्या करून घ्यायच्या। पाहू शकता खरवस अतिशय व्यवस्थित आणि मस्त असा अनमोल्ड झालेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने चिकाचा दुधाचा वापर न करता खरवस करून तयार झालेला आहे।